नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. भारत सत्ता लाईव्ह आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, लातूर आणि लातूर जिल्ह्यातल्या विषयांवर काम करणारं हे न्यूज पोर्टल आहे. परंतु आज एक असाच विषय आम्ही घेऊन आलेलो आहे. तो विषय फक्त लातूर पुरता मर्यादित नाही आहे, तर तो विषय पूर्ण महाराष्ट्रासाठी म्हणा, देशासाठी म्हणा, अतिशय महत्त्वाचा विषय आहे. शिक्षण या विषयावर आज आम्ही बोलणार आहोत. लातूर सगळ्यांना माहीत आहे की लातूर पॅटर्नची ओळख संबंध देशाला एक वेगळ्या पॅटर्नसाठी आहे. गुणवंताची खाण म्हणून लातूर पॅटर्नकडे लोक पाहतात. ह्या लातूर पॅटर्नमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात सध्या काय सुरू आहे याविषयी पण आपण या चर्चेतनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही गुणवंत विद्यार्थी माझ्यासोबत आहेत, त्यांचे अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासोबतच त्यांचे पालक पण माझ्यासोबत आहेत आणि काही संस्थाचालक पण या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत. या चर्चेमध्ये CBSE पॅटर्न ज्या शाळा चालतात त्याची पण काही मंडळी आहेत. स्टेट बोर्डच्या शाळा ज्या पद्धतीनं शाळा चालतात त्याची पण काही मान्यवर मंडळी आहेत. आणि ही स्टुडंट मंडळी आहेत ज्यांनी 10वीच्या परीक्षेमध्ये अतिशय चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. या सगळ्यांसोबत आपण चर्चा करणार आहेत शिक्षणाबद्दल आणि शिक्षणाच्या एकूण सध्याच्या पद्धतीबद्दल, शिक्षणातील भविष्याबद्दल. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो भारत सत्तामध्ये. खूप खूप मी पालकांना असा सल्ला देऊ इच्छिते, प्रत्येक मूल हे सारखं नसतं. आपण आपल्या मुलांच्या लिमिटेशन ओळखल्या पाहिजेत. मला नक्कीच वाटेल की माझ्या मुलांनी गुकेश व्हावं किंवा कल्पना चावला व्हावं, पण प्रत्येकाला ती लिमिटेशन आहे. आपल्या मुलांचा जो चांगला स्ट्रेंथ आहेत आणि विकनेसेस आहेत ते शोधून त्याच्यावर काम करावं. दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांना सध्या अतिशय म्हणजे 10 ते 50 पट जास्त ताण आहे. त्या मुलांनाही मुलांच्या लेवलवर जाऊन समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही वैयक्तिक सांगायचं तर आम्ही तिला दरवेळी हेच सांगायचो की तुला कमी मार्क्स पडू दे, तुला त्या गोष्टींची जाणीव होऊ दे की मार्क्स कमी पडतात. आपण दरवेळीच पहिले असू शकत नाही. आपल्यासारखी हुशार मुलं आहेत जी अभ्यास करतात आणि त्यांनाही यश मिळू शकतं. प्रत्येक गोष्टीला स्टेबल राहणं, शांत राहणं आणि आहे त्या गोष्टीत ॲडजस्ट करून जास्तीत जास्त स्वतःचं 100% देणं हे मुलांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे असं. अतिशय महत्त्वाचा सल्ला या निमित्ताने मॅडमने दिलेला आहे की प्रत्येक मुलांची एक म्हणजे लिमिटेशन असतात. प्रत्येक मुलं एक वेगळ्या गोष्टीसाठी बनलेलं असतं. पालकांनी एक्सपेक्टेशन कमी केले आणि मुलांना योग्य पद्धतीनं त्यांना संधी दिली तर ते यश अचीव करू शकतात. आणखीन काही माझ्यासोबत पालक आहेत, त्यांच्याकडनं पण मी त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दलचे अनुभव सोबतच पालकांचं बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी काय मार्गदर्शन असणार आहे हे जाणून घेणार आहे. मी किशोर तात्याराव माने, मी लातूरमध्ये MIDC पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. तर मला कधी वेळ भेटायचा नाही याला की अभ्यास घ्यायला किंवा असे CBSE पॅटर्न असल्यामुळं तर आमचं शिक्षण झालेलं आहे मराठी मीडियममध्ये. मग ते काही ते समजायचंच नाही आणि मला वेळ पण नसायचा आणि तो त्याच्या पद्धतीनं करतोय अभ्यास तर करू दे. संध्याकाळी एखाद्या वेळेस मी लवकर आलो, याच्या हातात 10च्या नंतर पुस्तक असलं की हे लपवून ठेवायचं, पप्पा काहीतरी रागवतील आता रात्री झोपायचा टाईम आहे. मी म्हणायचं जास्त वेळ जागू नको आणि सर सांगायचे, सतत सांगायचा की सर लवकर झोपा, पहाटे उठून अभ्यास करा म्हणून सांगतात. असं मार्गदर्शन असायचं. नक्कीच आमच्याकडं काही नाही, त्या मी आणि माझे मिसेस पण जास्त शिक्षण झालेलं नाही असं की CBSE पॅटर्नमध्ये यांना मार्गदर्शन करावं किंवा अभ्यास घ्यावा यांचा, तर स्वतःच करायचा तो. त्यामुळे श्रेय सगळं शाळेलाच आणि विशेष करून सरांना. आणि वेळोवेळी सांगायचे की अभ्यासाचं टेक्निक वगैरे इथं करून घ्यायचे आणि क्लासेस लावायचे तर ट्युशनला वेळ, शाळेचा अभ्यास. मुलांना उगाच कशाला डोक्याला ताण, एवढं खेळायचं, कधीतरी थोडं फ्री असायला पाहिजे मुलं, म्हणून आम्ही कधी फोर्सच केला नाही. तो त्याच्याच पद्धतीनं कधी मोबाईल कधी तर घ्यायचा, तो मोबाईल घ्यायचा नाही जास्ती. घेतला तरी ते गुगलवरती काय त्याला जे समजत नाही टॉपिक, टेक्निक किंवा कुठला अभ्यासाचा पार्ट आहे पुस्तकातला तर त्याचं सोल्युशन त्यानं त्याच्यामध्येच बघायचं. त्यामुळं शाळा आणि स्वतः या दोघांनाच श्रेय आहे सगळे. म्हणजे साहेब तुम्ही म्हणलात की माझं शिक्षण कमी झालं आहे, पण अतिशय महत्त्वाचा तुम्ही एक मेसेज दिला की मोबाईल न बघितल्यामुळं पण ह्याच्या यशामध्ये वाढ झालेली आहे. आणि मला वाटतं की जवळपास सगळ्याच पालकांनी तुमच्या माझ्यासहित येत्या काळात मोबाईलपासून आपल्या विद्यार्थ्यांना जितकं लांब ठेवता येईल तितकं ठेवला तर त्याचा नक्कीच आपल्याला बेनिफिट होईल. आणखीन एक पालक माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत मी बोलणार आहे आणि त्यांच्याकडनं त्यांच्या अनुभवाबद्दल जाणून घेणार आहे. मी जाधव राजीव वैजनाथराव, मी एक प्राथमिक शिक्षक आहे आणि ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल या लातूर या शाळेतनं माझ्या मुलाने माझ्या अपेक्षेपेक्षाही अतिशय चांगलं यश संपादन केलेलं आहे. CBSE बोर्डामध्ये इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये
त्याने 98% मार्क्स मिळवलेले आहेत. खरं सांगायचं म्हणजे ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर ही एक शाळा नसून एक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचं केंद्र आहे असं मला सांगावं वाटतं. कारण केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना तयार न करता या शाळेतला विद्यार्थी जीवनातल्या प्रत्येक आव्हानामध्ये कसा टिकेल या पद्धतीचं कार्य या शाळेमध्ये चालतं. आणि वेगवेगळ्या प्रकारे संस्कार देऊन अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाकडे ही शाळा लक्ष देणारी आहे. मी सर्वप्रथम या शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रमेशजी बिरादार साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी. कारण त्यांनी या लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवा दृष्टिकोन आणला सर. तो दृष्टिकोन असा होता की मुलं शिकत शिकायला लागतील आणि मुलंच मुलांना शिकवतील. आणि त्यांच्या ह्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वअभ्यास व स्वयंअध्ययनाचा नवा पॅटर्न आपल्या शाळेमध्ये त्यांनी राबवला की मुलं शिकवण्यापेक्षा स्वतः कसं शिकतील आणि स्वयंअभ्यासातून एकमेकांना शिकत शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळं ते आपला मार्गक्रमण कसं करतील याच्याकडं सरांनी विशेष असं लक्ष दिलं. आणि त्याच्यामुळं या शाळेमध्ये मुलंच मुलांना शिकवायला लागले. त्याच्यानंतर ते स्वतः सेमिनार द्यायला लागले आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलंच मुलांना सेमिनार देऊन शिकवायला सुरुवात केली. कुठलाही विषय असो सगळ्या विषयाचं अतिशय मुद्देसूदपणे मांडणी आपल्या स्वतःच्या कल्पकतेनं अपेक्षेपेक्षा अधिक उत्कृष्ट प्रकारे मुलं सादर करायला लागले. आणि मला वाटतं या सगळ्यांचं गमक जे आहे ते यावर्षी जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट निकाल देणारी ही जी ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल शाळा आहे या निकालाने अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. या यशाचं श्रेय मी या संपूर्ण शाळेच्या टीमला देईन. तसेच एक पालक म्हणून मी आपल्याला हेच सांगू इच्छितो की केवळ 10वी किंवा 12वीच्या वर्षालाच विद्यार्थ्याकडे लक्ष देऊ नका. विद्यार्थ्याला त्याच्या कल्पकतेनं प्रत्येक वर्षी अगदी सुरुवातीच्या पूर्व प्राथमिक शिक्षणापासून त्याच्या कलेनं फुलू द्या. कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. प्रत्येकाच्या मध्ये दडलेल्या क्षमता वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. म्हणून त्यांना त्यांच्या कलेप्रमाणे फुलू द्या. एखादा माळी जसं आपण झाडाला रोपाला त्याला जे हवं आहे ते देऊन मोठं करतो पालकाने अगदी त्या पद्धतीनं मुलांना त्यांना जे पाहिजे ज्या वेळेला ज्या टप्प्यावरती आवश्यक आहे ते पुरवण्याचं काम करावं आणि त्यांच्या बरोबर सुसंवाद साधावा. अगदी सुरुवातीपासनं मी दुसरं काही वेगळं केलेलं नाही. जेव्हा तो शाळेतनं यायचा आज तुझ्या शाळेत काय झालं, आज तुझ्या सरांनी काय शिकवलं नवीन किंवा आज काय गमती जमती घडल्या ह्या मनमोकळेपणाने मुलाशी बोलत गेलो. आणि त्या बोलण्यातून मला जी काही समस्या वाटली किंवा जी काही अडचण वाटली मी पालक म्हणून शाळेमध्ये जेव्हा पालक सभा असेल किंवा मीटिंगला सर जेव्हा बोलायचे तेव्हा मी शिक्षकांसोबत चेअरमन साहेबांशी चर्चा करायचो. आणि त्यातनं शिक्षक आणि पालकांच्या समन्वयातून विद्यार्थी प्रगतीचा मार्ग हा सुकर होत गेलेला आहे. स्पर्धा तर खूप आहे परंतु या स्पर्धेत खऱ्या अर्थानं टिकायचं असेल तर पालक आणि शिक्षक यांचा समन्वय आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेप्रमाणे फुलू देणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. आणि एक कृतज्ञ पालक म्हणून आपण मला या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी या शाळेचे आणि ह्या सर्व टीमचे मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद सर. अतिशय महत्त्वाचा सल्ला तुम्ही या निमित्ताने दिलेला आहे. संवाद विद्यार्थी पालक आणि विद्यार्थी आणि काय म्हणतात ते शिक्षक यांच्यामध्ये असला तर रिझल्ट मिळू शकतात. ह्या चर्चेतनं बरेच मुद्दे आपल्या समोर आलेले आहेत. आता मी या चर्चेच्या थोडंसं शेवटाकडे जाणार आहे आणि तत्पूर्वी मी माझ्यासोबत दोन संस्थाचालक म्हणण्यापेक्षा दोन वेगवेगळ्या युनिटचे प्रमुख माझ्यासोबत आहेत. एक CBSE पॅटर्नचं जे युनिट चालतात ते आणि त्याच्यासोबतच आपल्या बोर्ड ज्या परीक्षा होतात त्याचे पण माझ्यासोबत एक प्रमुख आहेत. यांच्याकडं मी थोडंसं शिक्षण व्यवस्था मुलांचं यश आणि ही चाललेली सगळी स्पर्धा आणि लातूर पॅटर्नबद्दल जे सगळं आत्ता बोललं जातं आहे
किंवा लातूर पॅटर्नचा जो एकाकडे दबदबा होता आता तो राहिला नाही, तो कमी झाला असं बोललं जातं आहे. या सगळ्यावर थोडंसं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे ही चर्चा फक्त लातूरसाठी नाही, अतिशय उपयुक्त अशी चर्चा असणार आहे. अतिशय जाणकार मंडळी आपला इथं इनपुट देणार आहेत. माझ्यासोबत यशवंत शाळेच्या प्राध्यापिका आहेत. मी त्यांच्याकडनं एकूण सगळे आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल आणि त्यांच्या शाळेच्या पद्धतीबद्दल समजून घेणार आहे. CBSE पॅटर्न स्टेट बोर्ड हा एक म्हणजे आता नवीनच स्पर्धा आपल्यासमोर आहे. बऱ्याच वर्षापासून आपल्याला शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल तुम्हाला तटस्थपणे काय वाटतं? अभ्यासक शिक्षण क्षेत्रातले जाणकार म्हणून तुम्ही कसं बघताय सगळ्या शिक्षण संस्था म्हणजे शिक्षणाकडं आजच्या? शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर या संस्थेच्या संचालित स्थापित असलेली यशवंत विद्यालय लातूर इथं मी मुख्याध्यापिका डॉक्टर सुवर्णा जाधव म्हणून कार्यरत आहे. तिथं आमच्याकडे 5वी ते 10वी हे वर्ग आहेत आणि तो एरिया जो आहे तो स्लम एरिया आहे आणि त्या स्लम एरियामधले जिथं की पालकांना दररोज सकाळी 7 वाजता आपलं हात्यावर जे काय असेल ते घेऊन थांबावं लागतं आणि मिळेल ते मजुरी काम करावी लागते, अशा एरियामधली ती शाळा आहे. आता तुम्ही जर विचारलं शिक्षण सध्या शिक्षणाचं क्षेत्र आणि त्यामध्ये ही शिक्षण पद्धती वगैरे, खरं पाहता ही पारंपरिक शिक्षण पद्धती त्याच्यामध्ये एक ज्ञानरचनावाद आला, जे करून मुलं हे कृतिशील बनली पाहिजेत. अगोदर काय होतं, घोका आणि ओका ही शिक्षण पद्धती होती, परंतु आता ज्ञानरचनावाद असा म्हणतो की प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या विचार क्षमतेचा असतो, तर विचाराची त्याची क्षमता जी आहे ती वाढवली पाहिजे. समजा एक उदाहरण दिले मी की सहजच उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि असेच एका घरातले जवळपास एक कार्यालय आहे, तिथं मंगल कार्यालय, तिथं लग्नासाठी निघाले आईवडील, मुलगा मुलगी वगैरे त्या हिच्यासाठी निघाले लग्नासाठी म्हणून. आणि नळाला पाणी माहिती आहे तुम्हाला लातूरला किती वाजताही सुटतं आणि किती वेळी सुटतं. आणि जुन्या लातूरमध्ये तर तुम्ही पाहाल की रस्ते आपल्याला माहितीच आहेत आणि पाणीही बाहेरच नळात सोडलं जातं आणि तिच्यामुळं पाणी सुटलं होतं आणि पाणी असं वाहत होतं. आणि तिथूनच सध्याची आता जी टीनएजमधली मुलं असतात 9वी 10वी 11वी 12वीचे, त्यांना थोडंसं फॅड असतं की मोटरसायकल वगैरे हिंडायचं, कोण म्हणजे स्कूटर वगैरे हिंडायचं आणि फास्टमध्ये जायचं. तेवढ्यामध्ये हे जात असताना सगळे नटून थटून जात असताना अंगावर पाणी पडतं. अंगावर पाणी पडल्यानंतर मग आता एकदम मूड गेला ना, मग त्यामध्येच ते वडील होते, त्यांनी एक अरे काय हे पोरा म्हणून काहीतरी त्यांनी बोललं, काही केलं, हे दोन चूप बसल्या. मग एक जण त्याच्यामधलं म्हणलं की मी आता येणारच नाही लग्नात, माझे सगळे कपडे खराब झाले. दुसरं असं म्हणलं की काय हरकत आहे, इथं तर जवळ आहे, 2 मिनिट इकडे तिकडे उशीर होतो म्हणून आतमध्ये गेलं आणि कपडे चेंज करून आले. तिसरं असं म्हणलं की काय हरकत आहे, त्याला तिथलं थोडंसं पाणी घेतलं नळाचं, त्याच्यावर आणखी रुमाला आणि त्याला पुसलं आणि हे केलं. एकंदरीत काय की प्रत्येक एक घटना तीच आहे, परंतु त्याची जे प्रत्येकाची वर्तणूक जी आहे ती वेगवेगळी. तसं बुद्धिमत्ता जी आहे ती बुद्धिमत्ता परमेश्वरानं जर दिली, परंतु ती वाढवणं, त्याच्या क्षमता, त्याचं कौशल्य वाढवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हा विचार हा ज्ञानरचनावाद सांगतो. आणि हा विचार समोर येऊन पण मागची जी शिक्षण पद्धती होती, मागचा जो अभ्यासक्रम होता ते पारंपरिक पद्धतीने होता, परंतु हा ज्ञानरचनावाद आल्यामुळं आता नवीन शिक्षण पद्धती म्हणूनच नवीन शैक्षणिक धोरण आता सध्या आलेलं आहे आणि ते प्रत्यक्षपणे राबवण्याचा प्रयत्न आहे. कारण हा विद्यार्थी हा कसं अबसेंट माइंड झालं, पण आपण पाहतो उच्च शिक्षित सुद्धा डॉक्टर इंजिनियर सुद्धा आत्महत्या करतात, विद्यार्थी करतात. मग तुम्ही एवढं शिक्षण घेतलात, एखादा प्रसंग जीवन म्हणल्यानंतर एक हे वस्त्र आहे ते एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतार हे वस्त्र म्हणा तुझ्या आयुष्याचे, चढ उतार हे असणारच. जर तिखटपणा असेल तर ते गोडाची चव अनुभवता येते किंवा तो आनंद घेता येतो. तशा पद्धतीने जीवनामध्ये हे चढ उतार आहेत. कशी जमीन प्रवास करत असताना खडकाळ लागेल, कधी काटे कुठे असतील, काही असतील, परंतु ती क्षमता मनामध्ये हवी आहे की हे पार करून एक ना दिवस एक की हे चांगला सुद्धा येऊ शकतो. ज्या अर्थी अंधार पडला म्हणजे त्या दिवशी दुसऱ्या दिवशी केव्हा ना केव्हा कितीतरी तासाने प्रकाश येणारच आहे. मग ही क्षमता प्रत्येकामध्ये निर्माण झाली पाहिजे. फक्त शैक्षणिक पात्रता वाढवून किंवा नुसतं शिक्षित होऊन उपयोगाचं नाही, तर सुशिक्षित असलं पाहिजे, त्याच्यामध्ये नैतिकता निर्माण झाली पाहिजे, माणुसकी निर्माण झाली पाहिजे. सध्या आपण पाहतो हे संगणक युग आहे, नेटवर्किंग भरपूर झालेलं आहे. आज आपण इथं बसून अमेरिकेला बोलू शकतो, सगळं काही पाहू शकतो, जग आपल्या मुठीमध्ये आलेलं आहे. परंतु नुसतं मुठीमध्ये चालेल आणि आपल्याला शेजारचं किंवा आपल्याच घरातल्याला सुद्धा संवाद माणूस विसरलेला आहे. पण हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिक्षणामुळे नुसता पैसा कमावणे
हा उद्देश नाही. दादा, तुझा नेमका काय अनुभव होता आणि म्हणजे तू आत्ता नुकतीच परीक्षा पास झालीस आणि खूप चांगले तुला मार्क्स मिळालेले आहेत. काय सांगशील, काय तुझा अनुभव होता, ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय, कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझ्या यशाचं क्रेडिट तुला कोणाला देऊ वाटतंय, काय आहे, काय सांगशील? माझं नाव रामकिशोर माने आहे आणि आत्ताच मी 10th मध्ये 98.8 मार्क्स मिळून पास झाले आहे. तर याच्यामागे माझ्या शाळेलाच मी क्रेडिट देण्याचा, कारण की शाळेच्या टेक्निकमुळेच हे काही सगळं पॉसिबल झालेलं आहे. शाळेमध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स वापरल्या जातात, युनिक टेक्निक्स आहेत सेल्फ लर्निंग पॅटर्नच्या. त्यामध्ये हार्डवर्ड्स काढायचं, पुन्हा सेमिनार, नंतर प्री बोर्ड्स, या सर्व गोष्टीमुळेच प्रॅक्टिस झाली आणि चांगले मार्क्स भेटले. अच्छा, आणि शाळेचं तू नाव सांगायला विसरला. माझ्या शाळेचं नाव ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर. अच्छा, बरं, यासोबतच तुझं अभ्यासाचं काय नियोजन होतं, कसं पद्धतीचं, म्हणजे किती तास अभ्यास करायचं, काय शेड्यूल होतं, त्याबद्दल काय सांगशील? शेड्यूल असा असायचा की जितका शाळेत होमवर्क दिला आहे तो कंप्लीट करायचा आणि शाळेतलाच सगळं कंप्लीट करायचं. क्लासेस वगैरे? क्लासेस नव्हते. अच्छा, विदाऊट क्लासेस तुला हे सगळे मार्क मिळालेले आहेत? हो. अच्छा, आत्ता ह्या आपल्या स्टुडंटचे आपण अनुभव ऐकलेले आहेत. हा CBSE पॅटर्नमधनं जे शाळा चालतात त्या सेक्टरमधला विद्यार्थी आहे. माझ्यासोबत आणखीन एक विद्यार्थी आहे जे आपले स्टेट बोर्ड जे पारंपरिक पद्धतीचं चालतं त्या सेक्टरमधला पण एक विद्यार्थी आहे. त्याच्याकडनं पण आपण त्याचे अनुभव जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आत्ता जो समोर आलेला आहे तो की ह्या विद्यार्थ्यांनी विदाऊट क्लासेस हे यश संपादन केलेलं आहे. म्हणजे आजच्या काळात हे थोडंसं ऐकायला अजीब वाटेल आपल्या सगळ्यांना, परंतु त्यानं ते यश संपादन केलेलं आहे. मी दुसरा जो स्टुडंट आहे आपला, जो स्टेट बोर्डच्या ह्याच्यातनं त्यांनी यश संपादन केलेलं आहे, त्याला त्याच्या अनुभवाबद्दल विचारणार आहे. माझे नाव सय्यद आवेज, मी यशवंत शाळेत होतो. तिथे मी माझ्या जे यश मिळालं 10वीमध्ये 98% घेऊन, ते माझ्या पालकांना आणि माझे शिक्षक जे मला शाळेत शिकवत होते त्यांना देणार. कारण त्यांनी एक टेक्निक, म्हणजे त्यांनी दर जे मंथ एंड राहते तेव्हा ते परीक्षा घेऊन आपण कुठपर्यंत आहो किंवा किती आपल्याला आत्मसात झालेलं आहे, त्याच्यातून मला जे मार्क मिळत होते त्याच्यातून मला कळत होतं की ते मला सुधारण्याची गरज आहे. आणि त्यांनी माझ्या शाळेत फक्त शिकवलं जात नाही, म्हणजे एक चांगला आणि उत्तम माणूस बनवण्याचाही एक मार्गदर्शन केलं जात आहे. बरं, यासाठी काही क्लासेस वगैरे, एक्स्ट्रा टीचिंग वगैरे यासाठी काहीच नाही आहे? म्हणजे विदाऊट टीचिंगचे तुला पण इतके मार्क्स तू घेतलेले आहेत, फक्त शाळा आणि सेल्फ स्टडी या 2 बेसिसवरती, बरोबर? हे दोन्ही अनुभव फार तुम्हाला ऐकायला वेगळे वाटतील, परंतु हे अनुभव आपल्यासमोर आलेले आहेत. सध्या ट्युशन वगैरे क्लासेसचं आपण सगळं बघतोयच की किती मोठ्या प्रमाणात ते सगळं वातावरण झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे हा विद्यार्थी CBSE पॅटर्नच्या शाळेतला नसून पारंपरिक पद्धतीनं जी शाळा चालतात स्टेट बोर्डच्या त्या शाळेतला विद्यार्थी आहे. यशवंत विद्यालय हे अतिशय म्हणजे नावाजलेलं एक या शहरातलं शाळा आहे. त्या शाळेतल्या ह्या विद्यार्थ्यांना विदाऊट क्लासेस, फक्त शाळेच्या ट्रेनिंग आणि स्वतःच्या सेल्फ स्टडीवरती हे मार्क्स अचीव केलेले आहेत. आणखीन 2 स्टुडंट पण माझ्यासोबत आहेत, त्यांचे पण मी अनुभव जाणून घेणार आहे. त्यांच्याकडून पण समजून घेणार आहे की त्यांनी नेमकं कशा पद्धतीनं अभ्यास केला आणि त्यांच्या यशाचं काय गमक आहे. तर काय सांगशील तू? माझं नाव यश राजीव जाधव, मी ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल या शाळेमध्ये 10वीपर्यंत शिकत होतो. मला 10वीमध्ये 98% मार्क मिळालेले आहेत. याचा श्रेय मी माझ्या शाळेतील शिक्षकांना व माझ्या पालकांना व आमच्या शाळेतील टेक्निक्सना देईन, ज्याच्याने मला परीक्षेचा जरासुद्धा भीव वाटला नाही आणि मी माझ्या बोर्ड परीक्षांना न घाबरता फेस करू शकलो. त्याच्यासाठी आमच्या शाळेने प्री बोर्ड्स परीक्षा घेतल्या होत्या, ज्याच्याने आम्हाला कळालं होतं की टाईम मॅनेजमेंट कसा करायचा व परीक्षेमध्ये जर काही प्रश्न आम्हाला येत नसतील तर त्यांना फेस कसं करायचा किंवा सिरियस सिच्युएशनमध्ये कसं हँडल करायचं, यासारख्या अनेक वस्तू आम्हाला आमच्या शाळेकडून समजल्या. आमच्या शाळेतील काही शिक्षकांचाही आम्हाला मार्गदर्शन मिळालं, जेणेकरून आम्हाला शिक्षणाव्यतिरिक्तसुद्धा अनेक आमच्या जीवनातील घटनांना सामोरे जाण्यासाठी ताकद मिळाली.
आणि या यशामध्ये तू शाळेला वगैरे क्रेडिट देतो, क्लासेसचा काय रोल आहे तुझ्या या सगळ्या अचिव्हमेंटमध्ये? मी माझ्या 10वीच्या वर्षामध्ये क्लासेस केले नव्हते, पण आमच्या शाळेमध्ये एक्स्ट्रा क्लासेस पण घेतले जात होते, ज्याच्याने आम्हाला कधी गरज भासली नाही. म्हणजे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस तुलाही नव्हती? हां. अच्छा. तर हे तिन्ही स्टुडंट विदाऊट प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाले आहेत. यांनी कसा प्रकारचा अभ्यास केला हे समजून घेण्यासाठी तुम्ही पर्सनली पण यांचे संपर्क करू शकता, यांच्या पालकांशी पण संपर्क करू शकता आणि त्यांच्याकडनं पण समजून घेऊ शकता की कशा पद्धतीनं विद्यार्थी स्वतः पण अभ्यास करू शकतात शाळेच्या मार्गदर्शनानुसार आणि चांगलं रिझल्ट्स घेऊ शकतात. माझ्यासोबत आणखीन एक स्टुडंट आहे, तिचं पण आपण मत जाणून घेणार आहोत, तिचे अनुभव पण आपण समजून घेणार आहोत. हिनं पण आपल्या परीक्षेमध्ये 10वी बोर्डाच्या CBSE पॅटर्नमधली ही विद्यार्थिनी आहे आणि त्या परीक्षेमध्ये तिनं घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे. काय सांगशील? माझं नाव अबोली दत्तात्रय गोजमुंडे. मी राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल या स्कूलमध्ये शिकत होते आणि मला बोर्ड्समध्ये 99.4% मिळाले. मी माझ्या यशाचं क्रेडिट माझ्या स्कूलच्या टीचर्सला, माझ्या स्कूलला आणि माझ्या पॅरेंट्सला देईन. त्यांनी मला खूप मोटिवेट केलं, मला स्ट्रॉंग बनवलं आणि कॉन्फिडंट पण बनवलं. आणि आमची स्कूल तर रेग्युलरली एक्झाम्स वगैरे घेत होती, ज्याचा मला खूप हेल्प झाली. सगळी चर्चा आपण ऐकलेली आहे आणि सगळ्यांची मनोगतं पण आपण ऐकलेली आहेत. 2 विद्यार्थी जे ह्या शाळेतले आहेत, ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल या विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडीनं चांगलं घवघवीत यश अचीव केलेलं आहे. त्याचं क्रेडिट त्यांनी पूर्णपणे शाळेला आणि शाळेतल्या सिस्टमला दिलेलं आहे. नेमकं काय ती प्रोसेस होती किंवा काय ती टेक्निक होती ज्याच्यामुळं या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं हे थोडं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोबतच आज घडीला ज्या एज्युकेशन व्यवस्थेमध्ये जे काही चाललेलं आहे ते कितपत येत्या काळात भविष्यात जगभरात टिकण्यासाठी आपल्याला म्हणजे जगभरात हे शिक्षण आपल्याला कितपर्यंत तारणार आहे ह्यावर पण आपण भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचे संचालक बिराजदार सर आहेत. सगळी चर्चा आपण ऐकलेली आहे. 2-3 प्रश्न आहेत माझे. तुमच्या विद्यार्थ्यांनी जे काही यश अचीव केलं ते विदाऊट क्लासेस, फक्त शाळेच्या टेक्निकवर आणि सेल्फ स्टडीने अचीव केलं. नेमकं तुम्ही ते कसं साध्य केलं याबद्दल काय सांगाल? सोबतच आजची एज्युकेशन जी पॉलिसी आहे किंवा आत्ता सध्याचं सगळं जे चाललं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, चांगलं म्हणा वाईट म्हणा तुम्ही सगळं जाणता, हे येत्या काळात आपल्याला जगाच्या पटलावर कुठं नेऊन ठेवणार आहे, आपण कुठं असू या शिक्षणामुळं? 2 आणि तिसरा माझा शेवटचा प्रश्न असणार आहे, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बदल करायचा असेल तर शिक्षक म्हणून काय बदल झाले पाहिजेत आणि राज्यकर्ते म्हणून धोरणकर्त्यांनी काय बदल केले पाहिजेत? ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने माझ्या शाळेमध्ये 2014-15पासून जो मी काय बदल केलेला आहे तो शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मूलभूत बदल केलेला आहे आणि त्याची गरज पण आहे. त्यावेळेसचे महाराष्ट्र राज्याचे सचिव त्यांनी एक पद्धत अवलंबली होती, ज्ञान रचनावाद म्हणून. आणि माझ्या शाळेमध्ये एका TV अँकरनी, ABPच्या माझाच्या अँकरनी ज्यावेळेस ती शूटिंग केली होती माझ्या शाळेची, मुलंच मुलांना शिकवतात, तर ती प्रसारित झाल्यानंतर त्याच्यावरती खूप चर्चा झाली होती. तर मूलभूत प्रश्न हा आहे की आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये टीचर ओरिएंटेड, शिक्षक केंद्रित शिक्षण पद्धती सगळ्या भारतामध्ये चालू आहे. तिला शह देऊन, तिला बाजूला ठेवून, ज्या मुलाला ज्ञानार्जन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि ज्याला परीक्षा द्यायची आहे, त्या मुलाला जर आपण अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये नाही आणलं तर हे कुठंतरी चुकीचं आहे असं माझ्या लक्षात आल्यानंतर आपण मुलंच मुलांना शिकवतील, मुलंच मुलांचे होमवर्क चेक करतील, मुलंच पेपर काढतील, मुलंच पेपर तपासतील एकोणेकाची, अशी दरवर्षी आम्ही नवीन नवीन प्रयोगाची अवलंब करायचो. आणि हे अवलंब करत असताना मी माझ्या शाळेतल्या सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घ्यायचं. नेमकं विद्यार्थ्याला काय सोपं जातं आहे काय केल्यानं, शिक्षकांना काय सोपं वाटतं शिकवल्यानं, विद्यार्थ्यांना कसं शिकवल्यानं, या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे आमच्या शाळेमध्ये आम्ही शेवटी एक जो प्रयोग केला ज्याच्यामध्ये आम्ही मुलांच्या मनामधली परीक्षेची भीती काढणे. आजकाल माझ्यासहित ज्यावेळेस मी 10वीचा पेपर द्यायला गेलो किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला त्याच्या छातीमध्ये धडधड व्हायला लागते, त्याचे हार्टबीट वाढतात. माझ्या शाळेमध्ये मी आत्मविश्वासानं सांगतो की माझ्या शाळेची मुलं जेव्हा CBSEच्या परीक्षेला जातात आणि परीक्षा देऊ जेव्हा येतात त्यांचा जो एक आनंदाचा उच्चांक असतो तो खूप उंच असतो. त्याचं कारण हे आहे की आम्ही त्यांच्या 5 ते 7 प्री ॲन्युअल एक्झाम घेतो.
ह्या काही दुसऱ्या पण शाळा घेतात भारतातल्या, पण त्यांच्यात आणि आमच्यामध्ये प्री ॲन्युअल एक्झाम घेण्यामध्ये जमीन आसमानचा फरक हा आहे की आमचाच विद्यार्थी पेपर सोडवतो आणि आमचाच विद्यार्थी इव्हॅल्युएटर होतो तिथं. पेपर तोच तपासतो मित्राचा पेपर, आणि त्याला आम्ही मॉडेल ॲन्सर्स देतो त्या प्रत्येक विद्यार्थ्याला. आणि इथं काय होतं आहे, मॉडेल ॲन्सरमध्ये काय ॲन्सर आहे आणि माझ्या मित्रांनी काय ॲन्सर लिहिलं आहे ह्याच्यातला तो जेव्हा ॲनालाइज करतो तेव्हा त्याला हे कळतं की ॲन्सर असं लिहावं लागतं. म्हणून माझ्या शाळेतला अतिशय ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी आहे, किंवा माझे जे पालक आत्ता सांगितले की पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, ज्यांच्या मुलांनी 99% मार्क्स घेतलेत, त्यांना कधी त्याच्याकडे वेळच मिळाला नाही, पण त्या मुलांना आम्ही जवळून काउन्सिलिंग करायचो. प्रत्येक टीचरशी मी वीकली मीटिंग घ्यायची आणि कोण मुलगा कुठं आहे, कुण्या मुलाला काय प्रोत्साहन द्यायचं आहे, हे सगळं केल्यामुळे ओव्हरऑल ॲव्हरेज जो रिझल्ट आहे आपल्या शाळेचा मागच्या 8 ते 10 वर्षाच्या आमच्या ह्या प्रयत्नामुळे यावर्षी अतिशय उत्तम रिझल्ट आला. याला मी फार मार्क्स देणार नाही, याच्यापेक्षा जास्त मार्क्स मी याला देईन माझ्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जे आज एक कॉन्फिडन्स निर्माण केलेला आहे मी, की मला टीचरनी शाळेत नाही शिकवलं, उद्या भविष्यामध्ये 11वी 12वी किंवा मेडिकल इंजिनिअरिंग IITला गेल्यानंतर, तर माझी जी मुलं आता ग्रॅज्युएट झालेत, माझ्या पहिल्याच्या बॅचचे इंजिनिअरिंगमध्ये गेलेत, मेडिकलला गेलेत, ती मुलं अतिशय उत्स्फूर्तपणे मला फोनवर बोलतात, येऊन भेटतात आणि सांगतात, सर मी वर्गामध्ये आता टॉपर आहे, मी कॉलेजमध्ये टॉपर आहे. कशामुळे? तर आपण त्याला जे सेल्फ लर्निंग सिस्टीम आपल्या इथं शिकवली ते त्याचं कारण आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की शिक्षणाची व्यवस्था बदलण्याइतका तर आम्ही काही फार मोठे नाही आहेत. आत्ता समाजामध्ये एक पालकामध्ये एक समज निर्माण झालेला आहे, किंवा शाळेतल्यापेक्षा ट्युशन्समध्ये जास्त चांगलं शिकवलं जातं. मला ट्युशन व्यवस्थेवर टीका करायची नाही आहे, पण शाळेत पालक ज्यावेळेस प्रवेश घ्यायला येतो त्यावेळेस माझ्या शाळेतल्या शिक्षकांचं पूर्णपणे अनुभव किती आहे, त्याच्याकडे डिग्री आहे का, TET CET BEd ह्या सगळ्या पात्रता त्याच्या आहेत का, हा विचारत असतो. पण एखादा पालक जेव्हा ट्युशन्सला मुलांना पाठवतो त्याच्या घरच्या शेजारी, तर मी अतिशय जाणीवपूर्वक बोलतो की तो हिंदी किंवा मराठीमध्ये किंवा इतिहास भूगोलमध्ये ग्रॅज्युएट झालेला असतो आणि तो इंग्लिशचे किंवा मॅथचे गणिताचे ट्युशन्स तो घेत असतो. हे कितपत योग्य आहे? हे चूक आहे. आणि मला ट्युशन व्यवस्थेवरती अजिबात विश्वास नाही. माझी कदाचित एकमेव अशी शाळा आहे की पालकांना मी खूप नम्रपणे सांगत असतो, माझ्या शाळेत विद्यार्थ्याला घातल्यानंतर तुम्ही ट्युशन्स लावायची आवश्यकता नाही. आणि आज तुमच्यासमोर जे 4ही मुलांनी तुम्हाला जे उत्तर दिलेलं आहे, योगायोगानं ही बाहेरच्या शाळेची मुलंसुद्धा ट्युशनवरती अवलंबून नसतानासुद्धा एवढ्या उच्चांक मार्क घेण्याची यांच्यामध्ये कुवत आहे. आणि ही कुवत मोर ऑर लेस सगळ्याच विद्यार्थ्यामध्ये असते. आणि मग शाळेची जबाबदारी काय येते की आपल्याला मी जाणीवपूर्वक सांगतो की तारे जमीन पे पिक्चर जर तुम्ही आठवलात तर त्याच्यातला जो ईशान होता की ज्याला गणिताचा पिरियड आलं की त्याला जमायचं नाही, झोपेतून तो दचकून उठायचा आणि त्याच्या डोक्यामध्ये सगळे आकडे यायचे आणि तो रडायचा. पण त्याच्या शाळेमध्ये जेव्हा अचानकपणे ड्रॉइंगची परीक्षा झाली तर तो ड्रॉइंगच्या परीक्षेमध्ये एकदम प्रावीण्यानं उत्तीर्ण म्हणजे फर्स्ट आला. माझी शाळा हेच करते. माझ्या शाळेमध्ये 8वीमधल्या मुलाला मी स्वतः जज करत असतो आणि त्या मुलाच्या पाठीवर हात मी ठेवून त्याला सांगत असतो की बाळा, जरी तुला अभ्यासामध्ये यश मिळणार नसेल तर ते सोडून तुला चित्रकलेची आवड आहे, तू चित्रकलेत तुझं पुढचं करिअर कर. माझ्या इथले काही मुलं क्रिकेट्समध्ये आता स्टेट लेवलला खेळत आहेत, काही मुलं व्हॉलीबॉलमध्ये स्टेट लेवलला खेळायला गेलेत. चित्रकलेमध्ये माझ्या इथली एक टॉपरची मुलगी आत्ता बॉम्बे आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये तिनं गेलेली आहे. तर शाळेची ही जबाबदारी आहे मुलाचं बाय बर्थ डॉमिनेट जीन ज्याला म्हणतो, ज्याच्यात जन्मजात जे कौशल्य आहे त्या कौशल्याला विकसित करणे हे शाळेची जबाबदारी आहे. पण आजच्या युगामध्ये फक्त आम्ही मार्क्स आणि मार्क्स पुढे चाललोत. या मार्क्स आणि मार्क्समधून ट्युशन व्यवस्थेमधून मुलांचं करिअर घडणार नाही असं माझं जाणीवपूर्वक म्हणणं आहे. दुसरा प्रश्न हा आहे की आम्हाला ट्युशन व्यवस्था याच्यावर अवलंबून न राहता सगळ्या शाळा मुलांना त्याचं एक इनर त्याच्या डॉमिनेट जीन जो आहे तो ओळखता आला पाहिजेत आणि तो भारताचा एक सुज्ञ नागरिक, एक इमानदार नागरिक जो भारताची सेवा करेल असा नागरिक शाळेंनी घडविण्याचा, शिक्षकांनी घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. आणि याच्यातनं माझा मुलगा
प्रत्येक शिक्षकाला असं वाटलं पाहिजे, संस्थाचालकाला वाटलं पाहिजे, मी तयार केलेला ब्रेन, माझ्या भारताने याच्यावर केलेलं एक्सपेंडिचर, हा मुलगा जर परराज्यात जाऊन सनी तिथं जर याची सेवा देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. हे कुठंतरी बंद झालं पाहिजेत. माझी मुलं माझ्या देशासाठीच लढली पाहिजेत, माझ्या देशासाठीच झडली त्यांनी झगडली पाहिजेत आणि त्यांचं ज्ञान हे माझ्या देशासाठीच यायला पाहिजेत. असं म्हणत असताना, गावोगावी मंदिरं होत असताना मला त्या मंदिरावर अजिबात विश्वास नाही आहे. मंदिरं हे शाळा झाली पाहिजेत. माझ्या शाळेला मी मंदिर मानतो, माझ्या विद्यार्थ्यांना मी माझं दैवत मानतो आणि माझे शिक्षक हे माझ्या शाळेचे पुजारी आहेत आणि संस्थाचालक या नात्यानं मी या शाळेचा मुख्य पुजारी आहे आणि आमचं कर्तव्य हे विद्यार्थी घडवणंच आहे. आत्ताची जी व्यापाराची जी पद्धत आलेली आहे, मार्केटमध्ये खूप मोठे मोठे ब्रँड्स यायला लागलेत. या ब्रँड्सला विद्यार्थी घडवायचे नाही आहेत, या ब्रँड्सला फक्त अर्थार्जन करायचं आहे. शाळेला मान्यता असो किंवा नसो, म्हणजे घांगलघाई काय म्हणतात त्याला, की घाईघाई करून शाळेला मान्यता नसताना सुद्धा शाळा चालू करणे, याचा अर्थच हा असा होतो की हे पैसे कमवायचे केंद्र झालेले आहेत. शासनाने ह्याच्यापासून तर शासन फार दूर आहे, शासन काही कळणार नाही. पण माझी पालकांना नम्र विनंती आहे की पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला शाळेला मान्यता आहे का, शाळेतले शिक्षक चांगले आहेत का, शाळेतला संस्थाचालक हा नैतिकतेचा आहे का, तो शाळेत लक्ष देतो का, या सगळ्या गोष्टी बघाव्यात. आणि ट्युशन्सकडे लावून स्पून फीडिंग करण्यापेक्षा चांगल्या शाळेमध्ये मुलाला स्वतःच्या सेल्फ स्टडी करून तो पुढे हायर एज्युकेशनमध्ये कसा स्टँड होईल आणि तो जीवनामध्ये कुठेही फेल्युअर होणार नाही, याची पूर्णपणे माझी शाळेने काळजी घेतलेली आहेत. आणि मला आत्मविश्वास आहे, माझी मुलं कुठं जरी गेली, तुकाराम महाराजांच्या ओवीप्रमाणे बीज नेईल तेथे येईल अंकुर म्हणल्यासारखं, माझे मुलं कुठेही गेले तरी फुलणारच आहेत, माझे मुलं कोमजणार नाहीत, याचा मला आत्मविश्वास आहे. परत एकदा भारत सत्ताचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण आलात आणि सगळे माझे पालक आणि प्राचार्य मॅडम आणि त्या डॉक्टर मॅडमसुद्धा आल्या, त्यांच्या सगळ्यांचं मनोगत समाजापुढे व्यक्त केलं. मी सगळ्यांचे परत एकदा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चर्चेतनं सगळ्या गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी विदाऊट कोचिंग क्लासेस, विदाऊट एक्स्ट्रा क्लासेस घवघवीत असं यश मिळवलेलं आहे. सेल्फ स्टडी आणि शाळेचं योग्य मार्गदर्शन असेल तर मुलांना यश मिळू शकतं. हा मेसेज या चर्चेतनं घ्यायला आपल्याला हरकत नाही. सोबतच विद्यार्थ्यांवर पालकांनी अति प्रेशर देणं पण टाळलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो, त्याचं स्वतःचं स्किल असतं आणि ते स्किल ओळखून त्याला त्या पद्धतीनं करायची संधी दिली पाहिजे. यासोबतच शाळेचं मार्गदर्शन ही तितकंच महत्त्वाचं आहे. हा पण मुद्दा या चर्चेदरम्यान आपल्यासमोर आलेला आहे. भारत सत्ता असेच वेगवेगळे विषय आपल्यासमोर घेऊन येणार आहे. मी म्हणल्याप्रमाणे हा विषय फक्त लातूरपुरता नाही आहे. शिक्षण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि शिक्षण जर चुकीचं झालं तर येणाऱ्या पिढ्या नक्कीच चांगल्या घडणार नाही आहेत. येणाऱ्या पिढ्यांचं आपण नुकसान करणार आहोत. त्यामुळं शिक्षण योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. ते फक्त 10वी-12वीच नव्हे तर प्राथमिक शिक्षण असेल, बेसिक जे शिक्षण असेल त्यावर पण पालकांनी म्हणा किंवा संबंधित विभागांनी, यंत्रणेनी, मंत्र्यांनी, सरकारनी लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. अन्यथा चुकीच्या शिक्षणामुळे चांगले विद्यार्थी घडणार नाहीत आणि पर्यायानं ते देशाचं, समाजाचं नुकसानच ठरणार आहे. भारत सत्ता असेच वेगवेगळे विषय आपल्यासमोर घेऊन येत राहणार आहे. तुम्हाला तुमच्या भावना कमेंटमधून तुम्ही व्यक्त करू शकता. तुम्हाला शिक्षण व्यवस्थेबद्दल काय वाटते, तुमचे अनुभव पण शेअर करू शकता. धन्यवाद.